नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, वृत्तपत्रांची पानं ही कोचिंग सेंटर्सच्या जाहिरातीनं भरलेली असतात. वेगवेगळे कोचिंग सेंटर्स आपल्या जाहिरातीमध्ये एकच चेहरा दाखवतात. या जाहिरातींचा खर्च जे तरुण तरुणी कठोर परिश्रमानं तयारी करतात त्यांच्याकडनं आलेला आहे. नागरी सेवा किंवा इतर सिव्हिल सर्व्हिसेसच्या मोहिमेतनं बाहेर पडा. इतर क्षेत्रात देखील आकर्षक संधी उपलब्ध आहेत, तिथे प्रयत्न करा, असा सल्ला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तरुणांना दिला आहे. ते शुक्रवारी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली येथे PG बॅचच्या इंडक्शन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. नागरी सेवांबाबत विद्यार्थ्यांच्या मोहासंदर्भात चिंता व्यक्त करत असताना उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, मला वर्तमानपत्रांमध्ये सध्या कोचिंग सेंटर्सच्या जाहिरातींचाच भडीमार दिसतो. 1 पान, 2 पान, 3 पान अशा तरुण तरुणींच्या चेहऱ्यांनी भरलेले असतात ज्यांना यश मिळाले. अनेकदा एकच चेहरा अनेक संस्था वापरतात. त्यामुळे सिव्हिल सेवांच्या मोहातून बाहेर पडा. या जाहिरातींचा भडीमार पहा. यासाठी लागणारा खर्च आणि एक एक पैसा स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुण मुला-मुलींकडून आलाय. आता वेळ आली आहे, चला आपण सिव्हिल सर्व्हिसेसच्या मोहातून बाहेर पडूयात. आपल्याला माहीत आहे संधी कमी आहेत. आपण दुसरे मार्ग शोधायला हवेत. इतरही काही आकर्षक संधी आहेत ज्या आपल्या राष्ट्रासाठी योगदान देण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे सिव्हिल सर्व्हिसेसच्या मागे न लागता आपण IAS, IPS होण्याच्या मोहातून बाहेर पडायला हवं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण उंची गाठायला हवी, असं जगदीप धनखड म्हणाले. तर मग मित्रांनो, यावरती तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.